राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेची आज बैठक. गुढीपाडवा मेळाव्याबाबत शिवतीर्थावर नियोजन होणार असल्याची माहिती. राजकारणासाठी कोणती नवी धोरणं अवलंबणार याकडे लक्ष. 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर. केरळ, आसाम, पुदुच्चेरीमध्ये 9 एप्रिलला, तामिळनाडूत 23 एप्रिलला तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यामध्ये मतदान होणार. तर 4 मे रोजी महानिकाल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात धनगर समाज उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये, तर राहुरीत प्राजक्त तनपुरे मैदानात उतरण्याची शक्यता. दोन्ही पोटनिवडणुकांसाठी 23 एप्रिलला मतदान, 4 मे रोजी मतमोजणी. राज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात झाडाझडती. अनेक सिलेंडर जप्त. पुण्यातील ससून हॉस्पिटलला गॅस टंचाईचा फटका बसण्याची शक्यता. कॅन्टीनमधील सिलेंडर साठा संपल्यास रुग्णांची गैरसोय. गॅस टंचाईमुळे कोळशाच्या दरात वाढ. कोळसा प्रति किलो 4 ते 5 रुपयांनी महागला. कोळशाचे दर प्रति किलो 30 वरून 35 रुपयांवर. राज्यात पारा 40शी पार झाल्यानं पाणी साठ्यामध्ये लक्षणीय घट. राज्यातील धरणात 60% पाणी. पाऊस लांबणीवर जाण्याच्या शक्यतेनं धास्ती. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीमध्ये साहित्य संवर्धन पॅनलचा विजय. अध्यक्षपदी योगेश सोमण तर प्रमुख कार्यवाहक स्वाती महालंक, तर परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या मिलिंद जोशींना धक्का.